नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी आज मशरूम बनवत होती, तर म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. तर अशा पद्धतीने हे मशरूम छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे. माती असते त्याच्यात, ते जमिनीतून डायरेक्ट कंदमुळासारखे असतात, तर मग म्हणून खूप स्वच्छ धुवून घ्यायचे. अशा पद्धतीने पूर्ण साफ करून घेतले आणि मग त्यानंतर त्यांना कट करायचं आणि त्याच्यावरून जर स्किन लेअर असेल तर तो एक काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने कट करायचं. बघू शकताय, खूप हेल्दी असतं हे खायला मशरूम. तर बऱ्याचदा आपण ती भाजी करत नाहीत, पण ती केली पाहिजे. तर अशा पद्धतीने एका मशरूमचे 4 तुकडे आणि वरची एक स्किन काढून घेतली होती जिथे मला थोडी खराब वाटली तिथे. तर अशा पद्धतीने हे एका मशरूमचे 4 पीस करून घेतलेत मी. आणि मग त्यानंतर आता बघू शकता ग्रेव्ही करायची आपल्याला. तर त्यासाठी काजू घ्या, काजू नसतील तर शेंगदाणे. मग मी इथे घेतले शेंगदाणे थोडेसे. त्यानंतर इथे घेते कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण. अशा पद्धतीने ही पूर्ण मी आता पेस्ट बनवून घेणार आहे. बघू शकता अगदी सोपी होती ही माझी भाजी. तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघू शकता इथे मी ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे. मसाला आपला वाटून झालेला आहे. आता काय करायचं आहे, इथे मशरूमला आपण चटणी, लाल तिखट, धने-जिरे पूड, थोडासा मसाला, हळद आणि मीठ अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्यात ही पूर्ण पेस्ट टाकायची आणि मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मी ही अशा पद्धतीने बनवली होती. नक्कीच तुम्ही ही ट्राय करून बघा. अशा पद्धतीने पूर्ण हा मसाला मी मशरूमला लावून घेते, मॅरिनेट करून घेते. खूप छान झाली होती ती ग्रेव्ही. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंटही करा. बघू शकता इथे आता ते मीठ टाकून घेतलं, पूर्ण तो मसाला टाकून घेतला ग्रेव्ही जी बनवली होती आणि थोडं दही मी त्यात घालते. तर अशा पद्धतीने हे आपल्याला छान मिक्स करून मॅरिनेट करून ठेवायचं आहे. एक 15 मिनटासाठी मी हे मॅरिनेट करून ठेवलं होतं. तोपर्यंत साईड बाय साईड चपात्या करून घेतलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने आता बघू शकता हे मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपल्याला फोडणीला घालायचं आहे. ते मी आता कढईत तेल घालून घेते आहे. कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आता इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. फोडणीला जिरं, मोहरी छान तडतडू द्यायचं, जिरं मोहरी. त्यानंतर धने जिरे पूड, थोडा मसाला, अशा पद्धतीने बघू शकताय. खूप छान झाली होती ही भाजी. तर तुम्ही ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा. इथे हा तेजपत्ता, तेल जास्त घालू शकता, पण ऑइली नको म्हणून मग मी जरा कमीच घातलेला आहे. बघू शकताय हे आपण फोडणी तेलाची झालेली आहे. बघू शकताय आता हे मॅरिनेशन पण आपलं झालेलं होतं. मस्त पूर्ण मशरूमला मसाला लागलेला होता. सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे लाल तिखट तिथे थोडंसंच घातलं होतं मी, म्हणून आता इथे थोडं घालते. अंदाजाने घ्या तुमच्या. बघू शकता खूप छान झाली होती भाजी मशरूमची. बघू शकताय. तर अशा पद्धतीने ही फोडणी दिलेली आहे आणि यात थोडंसं हलकंसं पाणी घातलेलं आहे. जास्त पातळ नाही पण आणि जास्त घट्टही नको, म्हणून थोडंसं पाणी घालून आपल्याला ही 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची आहे. बघू शकता झाकण ठेवून मी तिला छान शिजवून घेतलेली आहे. खूप छान मस्त झाली होती. अशा पद्धतीने तुम्हीही ही मशरूमची ग्रेव्ही नक्कीच ट्राय करून बघा.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. बघू शकताय भाजी आपली किती लवकर 10 मिनटात अगदी मशरूमची ग्रेव्ही रेडी झालेली होती. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच झाली होती. खूप छान अशी टेस्टी. बघू शकताय इथे आपली ही ग्रेव्हीची आपली मशरूमची भाजी पूर्णपणे रेडी झालेली होती. तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. मला थोडी घट्ट वाटली म्हणून मी ते थोडं गरम पाणी घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत आपण ही भाजी नक्कीच खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय. खात राहा, स्वस्त राहा.